आर्किटेक्ट कल्याणी भांबुर्डेकर नागरे की मला स्वतःचं वेगळं काहीतरी करायचं होतं किंवा असंही म्हणू शकतो की स्वतःचं नाव घडवायचं होतं की मला ओळखायला हवं की ही भांबुर्डेकरांची मुलगी आहे, म्हणजे ही स्वतःचं केलेलं आहे. स्टार्टिंगला मला खूप म्हणजे म्हणतात ना मेल डॉमिनेटिंग सोसायटी आहे, तर खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करायचे. एव्हरी डे मला त्यांना टीमवर बॅक करायला लागायचं. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. एक महिला काय काय करू शकते, तर आजच्या जगामध्ये सगळं करू शकते. घर बांधण्यापासून ते आधी म्हणायचे लोक की हे विटा बांधकाम हे काम करणाऱ्या म्हणजे महिला नसतात किंवा त्यांना लोकांना जमणार नाही, किंवा एखाद्या घराचं इंटिरियर करायचं असेल तर त्याच्यामध्ये फक्त पुरुष प्रधानच लोक काम करू शकतात. पण आता हे सगळं चेंज झालंय. आतापर्यंत आपण खूप सारे इंटिरियर्सला भेटलो, इंटिरियर डेकोरेटर्सला भेटलो आणि आर्किटेक्चर्सला भेटलो. अशातलीच एक छान आर्किटेक्चर आणि छान मुलगी आज आपल्या समोर आहे, कल्याणी. खूप छान वाटते तुला आज इथे बघून. तुझ्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगशील? मी आर्किटेक्ट कल्याणी भांबुर्डेकर नागरे. तर माझा जन्म भोसरीमध्ये झालेला आहे आणि माझे आई वडील दोघंही बिझनेस करतात. तर माझ्या वडिलांचं ज्वेलरी शॉप आहे. तर लहानपणापासून मी त्यांना बघितलंय की ते सकाळी उठून जायचे आणि ऑफिस वगैरे म्हणजे त्यांचं स्वतःचं ऑफिस पण आहे आणि प्लस शोरूममध्ये स्टाफ असल्यामुळे ते सगळ्यांना मॅनेज करायचे. आणि प्लस माझी आई पण खूप हेल्पिंग होती त्यांना. तर ती पण मॉर्निंगला उठून ती सगळं मॅनेज करत होती. तर लहानपणापासून मी त्यांना बिझनेस करताना बघितलं की कसं स्टाफला मॅनेज करायचंय, कसे तुम्ही प्रॉडक्ट हँडल करतात, मार्केटमध्ये नवीन काय आलेलं आहे. तर मला एक बहीण आणि 2 भाऊ आहे आणि ते तिघही बिझनेसमध्ये आहे, ज्वेलरी लाईनमध्ये. तर मीच एक टीम आहे जी सगळ्यात मोठी पण आहे आणि तिने म्हणजे आर्किटेक्चर चूज केलं की मला स्वतःचं वेगळं काहीतरी करायचं होतं किंवा असंही म्हणू शकतो की स्वतःचं नाव घडवायचं होतं की मला ओळखायला हवं की ही भांबुर्डेकरांची मुलगी आहे, म्हणजे हिने स्वतःचं केलेलं आहे. आणि असं झालं पण आहे. आणि जसं मी मोठी होली तर म्हणजे मोठी झाली तेव्हा मी पप्पांना म्हटलं की मला आर्किटेक्चर करायचंय. थोडंसं त्यांचं होतं की म्हणजे तुझं लग्न होईल तर तिकडे त्यांनी एक्सेप्ट करायला हवं, कारण का मोस्टली नसतं. आता ज्वेलरी लाईन मध्ये कसं असतं की मुलगी आली तू एक तर शॉप बघ किंवा घर बघ, बरोबर, स्वतःचं जॉब कर किंवा स्वतःचं फर्म चालू असं काही नव्हतं. म्हणून म्हणजे माझ्या जेव्हा लग्नाचं वेळ आलं तर माझं लग्न पण एक जॉबवाल्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे. म्हणजे माझे हस्बंड प्रॉडक्ट मॅनेजर आहे योकोहामामध्ये, टायर इंडस्ट्री आहे ती. मग तिथे झाल्यावर मी लग्नानंतर म्हणजे लग्नाच्या अगोदर माझी स्वतःची फर्म होते, पण मेन प्रॅक्टिस किंवा तुम्ही असं म्हणू शकता खूप सारे प्रोजेक्ट्स म्हणजे लकी असू शकतात मे बी ते पण, तेव्हा मला जास्त प्रोजेक्ट्स आलेले. तर मी ज्वेलरी शॉप्स केलेले आहे, ऑफिसेस आहे, प्लस फार्म हाऊस पण डिझाईन केलेलं आहे किंवा तुम्ही कन्स्ट्रक्शन पासून इंटिरियर पर्यंत सगळं काही केलेलं आहे. आणि सगळे जे माझे क्लायंट्स आहेत ते बिझनेसवाले राहिलेले. जॉबच्या क्षेत्रात पण मी केलेलं आहे, म्हणजे जे जॉबचं ज्यांचं आहे IT फर्म्स वगैरे, पण मी मोस्टली माझे क्लायंट नेहमी बिझनेसचेच होते. मग त्यापासून माझी सुरुवात झालेली आहे. किती वर्ष झाले तू आज या इंडस्ट्रीमध्ये आहे? मला 4 वर्ष झाले स्वतःची फर्म स्टार्ट करून. आता मला टीम पण आहे, माझं ऑफिस सेटअप पण आहे आणि मी हायर एंड क्लायंट्स क्लोज करत असते. किंवा तुम्ही म्हणू शकता मंथली माझे 2-3 क्लायंट आता क्लोज होतात. म्हणजे टीम फॉर्मेशन झाली आणि त्याचं सगळं वाढत पण गेलं. आणि मी स्वतः डेअरिंग पण केली आहे की मला मोठे क्लायंट हवे किंवा मोठ्या ह्याच्यावर म्हणजे मी रोज करता येईल. बरोबर आहे. जिथून सुरुवातीला आपण सुरुवात करताना असं विचार करतो की छोट्या प्रोजेक्ट्स पासून सुरू होऊ, तर ती फेज तुझी आता संपली आहे असं तुला म्हणायचं. आणि आता टीम वगैरे तुझी रेडी झालेली असल्यामुळे तुला मोठे प्रोजेक्ट्स वगैरे तू घेऊ शकते. आतापर्यंत किती प्रोजेक्ट्स तू कम्प्लीट केले असतील? मला आतापर्यंत 30 to 40 प्रोजेक्ट्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये माझे काही इंटिरियर्सचे आहे, ऑफिसेस म्हणजे कमर्शियलमध्ये पण मी करते. आता माझी एक खूप मोठी साईट चालू आहे खराडीमध्ये, ती पूर्ण कमर्शियल प्रोजेक्ट आहे. म्हणजे इव्हन पुढे ते फ्युचरमध्ये तुम्हाला माहीत असेल अहमदनगरला एक खूप संदीप म्हणून रेस्टॉरंट आहे फेमस, तिथे ते जाणार आहे. ते त्यांचं पण इंटिरियरचं काम आहे. तर आम्ही असं थोडं मोठे हायर पोस्टला म्हणजे मी हायर क्लायंट क्लोज करते आता. आणि त्याच्यानंतर माझं एक लोधा बेलमॉन्डोमध्ये पण चालू आहे. 5000 स्क्वेअर फीटचं मी डुप्ले करते, इंटिरियर त्यांचं चालू आहे. तर म्हणजे पहिले मला कसे 300-400 स्क्वेअर फीटचे, आता मी 1000च्या अबाव पण करते. म्हणजे 4 इयर्समध्ये बरंच काही चालू आहे म्हणजे आता. आणि
या वर्षी 2024 म्हणजे लकी नंबर आहे माझं, लग्न पण 2024 म्हणजे 24 मध्ये झालेलं आहे डेटला. आणि म्हणजे लकी आहे ऍक्च्युअली, तो युनिव्हर्सल पण नंबर, लकी नंबर मानला जातो. मग या वर्षी माझं खूप काही चेंजेस झाले. मी खूप म्हणजे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण ग्रो करते आहे. म्हणजे चांगलं काय होतं, चांगलं काहीतरी होत आहे. बरोबर आहे. तू जेव्हा आपण ह्या गोष्टींचा विचार करतो ना, म्हणजे आर्किटेक्चर किंवा इंजिनियर्स किंवा जे बिल्डिंगशी रिलेटेड लोक असतात, तिथे पुरुष प्रधान संस्कृती खूप जास्त असते. तिथे तू स्वतःला कशी रिप्रेझेंट करतेस? ओके, स्टार्टिंगला मला खूप म्हणजे म्हणतात ना मेल डॉमिनेटिंग सोसायटी आहे, तर खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करायचे मी. एव्हरी डे मला त्यांना टीमवर बॅक करायला लागायचं टीमला, की अरे तुम्ही साईटवर या, वेंडर्सला किंवा जे कोणी वर्कर लेबर्स असायचे ते नव्हते कारण का रे फीमेल आपल्याला ऑर्डर करते. बट टाईमच्या हिशोबाने जसं 2 वर्ष गेले, त्याच्यानंतर मी एकदम सिस्टम आणलाय म्हणजे ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये, की मला या सिस्टममध्येच काम करायचं आहे. जे कोणी लोक आहे ना त्या कॉन्ट्रॅक्टरच्या अंडर लोक असतील, म्हणजे तो हेड असणार आहे मॅनेज करायला आणि मी त्याच्यावर असणार आहे, म्हणजे तो मला रिपोर्टिंग करतो. मग त्याच्या हिशोबाने साईटवर आले ना ते घाबरतात आता लेबर, की मॅडम येणार आहे ती बोलणार. आणि सिस्टम पण असं केलंय की सगळं काही ट्रान्सपरंट आहे माझं. मी साईटवर सगळे डॉक्युमेंट्स आपले पेस्ट केलेले असतात, कुठला वेंडर कधी काम करणार आहे, टाइम लाईन, तर क्लायंटला पण प्रॉब्लेम नाही येत, की त्यांना माहीत असतं काय चाललंय, एव्हरीडे अपडेट. मग असं करत करत गेलेली आणि अजूनही करते, असं नाही आहे की अजूनही आहे, थोडेफार होत असतात पण ते हँडल करते. म्हणजे मी तर पहिले स्वतः एकटी करत होती, पण आता माझी टीम आहे आणि म्हणजे टचवूड खूप चांगला करतात ते पण. बरोबर आहे. असा एखादा क्लायंट तुला आतापर्यंत भेटला का ज्याने तुला खूप त्रास दिला? हो, म्हणजे मी स्टार्टिंगला जेव्हा मी केलं ना, मी एकदम लो बजेटचे कामं पण घ्यायचे, पण त्याच्यामध्ये मला नंतर रिअलाइज झालं की आपण करतोय जस्ट बिकॉज आपल्याला असं वाटतं की चला एक प्रोजेक्ट आपण टच करणार किंवा आपण शोकेस पण करू शकतो. बट त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम फेस केलेले आहे मी. पण त्या क्लायंट बरोबर मी एकदा बसून त्यांना सांगितलं की ठीक आहे बाबा, माझ्या कार्पेंटरकडून चुकी झाली, पण मी तर स्वतः ऍक्सेप्ट केलं की चला माझ्या अंडर ते झालेलं आहे. आणि त्यांनी पण ॲग्री केलं आणि त्याच्यानंतर आम्ही एकदम स्मूथली परत पुढे थोडंसं बजेट इकडे तिकडे झालं, मग आम्ही एक्झिक्यूट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर असे पण क्लायंट आलेले जे आपल्याकडे येतात, तुमचं डिझाईन वगैरे पण घेऊन जातात की बाबा 3D वगैरे हे करतात, आणि नंतर ते स्वतःना असं वाटतं की आम्ही स्वतः पण एक्झिक्यूट करू शकतो, असं पण झालंय. आणि नंतर त्या क्लायंटला मी कन्वर्ट केलेलं आहे. तो आला की मॅडम तुम्हीच हँडल करा, तुम्हीच सगळं बघा, कारण का आपण फक्त डिझाईन नाही देत, एक्झिक्यूट करणं पण बिझनेसचा सगळ्यात मोठा पॉईंट काय असतो की तुम्ही एक्झिक्यूट कसं करतात साईटला आणि स्मूथली हँड ओव्हर कसं देतात. प्रत्येक क्लायंटला एक स्वप्न असतं की माझं घर व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्यांचे ड्रीम्स अटॅच असतात प्रत्येक कॉर्नरशी. मग तसं आम्ही केलेलं आहे आणि आता माझं चालू आहे त्या क्लायंट बरोबर काम चालू आहे. त्याचा 2 BHK अपार्टमेंट आम्ही करतोय. मस्त. नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागतो, कारण फक्त कार्पेंटरनी डोकं लावून आपल्याला जे पाहिजे ते विजन आपण तिथे आणू नाही शकत. त्याच्यासाठीच एवढा आर्किटेक्चरचा एवढा मोठा कोर्स किंवा इंटिरियर डेकोरेटरचा एवढा मोठा कोर्स तुम्ही करून आलेला असता, आणि त्याच्यानुसार जे लोक कामगार लोक आहेत किंवा जे त्या क्षेत्रामध्ये फक्त बेसिक काम करतात त्यांना लोकांना तुम्हाला दिशा देण्याचं काम करावं लागतं. त्याच्यामुळेच आर्किटेक्चर आणि इंटिरियर डेकोरेटरला एवढं महत्व येतं. तर लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे की तुम्ही एवढं सगळं शिकून त्या गोष्टी करणार आहात, तर त्याचे हे गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही डिझायनर कशासाठी हायर करतात की ती तुम्हाला म्हणजे कुठलाही व्यक्ती असतो तो तुम्हाला समजणार आहे, तुमचे नीड्स समजणार. ते कार्पेंटर ते त्यांचे तेवढे इमोशन्स नसतात, पण एक डिझायनरचे इमोशन्स अटॅच असतात, कारण ते तुमच्याबरोबर 3-4 महिने काम करणार असतात. तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना सांग. आणि घरामध्ये ना 4-5 व्यक्ती असतात, प्रत्येकाचे वेगळे इमोशन्स असतात. कोणाला मला लिव्हिंग रूम वेगळं वेगळं ऐकावं लागतं, कलर कॉम्बिनेशन पासून ते फ्लोरिंग पर्यंत सगळ्यांना वेगळ्या काहीतरी आयडिया. मग त्या हिशोबाने आपण करत असतो. तुम्ही कुठलाही वेंडर आणला तुला फक्त सांगणार तो त्या हिशोबानेच करणार, पण एक डिझायनर तुम्हाला समजू शकते, तुमच्या म्हणजे स्वप्नाला ते ऍक्च्युअल मध्ये कम्प्लीट करत असतात. तुमच्या स्वप्नांना ऍक्च्युअल मध्ये कनेक्ट करण्यासाठी आपल्याबरोबर कल्याणी आहे. नक्की तिला संपर्क साधा. तिचे प्रोजेक्ट्स आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतीलच याच्या पुढे, आणि ऑलरेडी तिचे ऑनगोईंग खूप सारे प्रोजेक्ट्स चालू आहेत. आमच्याकडून खूप शुभेच्छा तुला कल्याणी, आणि अशीच तुझी प्रगती होत राहो. फक्त 24 मध्येच नाही तर 25, 26, 27 आणि त्याच्या पुढे प्रत्येक वर्षी तुला खूप छान अनुभव यावेत. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. थँक्यू.